थँक्यू सो मच योगी. चला आपल्याकडे वेळ नाही, प्लीज हरी अप, घाई करा, आपल्याकडे वेळ नाहीये. सेमीफायनल मॅचला आपण इकडनं सुरुवात करूया. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. गावदेवी विहान 11 पीसे संघ इन ऍक्शन मध्ये आहे. गावदेवी नानकर अगेन्स्ट महत्वपूर्ण सेमीफायनल मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि ऑलरेडी क्वालिफाय झालेला आहे मेगा फायनल मध्ये. आणि जय हनुमान क्रिकेट संघ चौदरपाडा थेट मेगा फायनल खेळणारे. चला आपण लगेचच मॅचला करतोय सुरुवात. वेळ अजिबात नका घेऊ, लवकरात लवकर आपण फिल्डिंग सेट करून सामन्याला आपण करणार आहोत सुरुवात. प्लीज नानकर संघ आपण फिल्डिंग सेट करायचे. अधिकचा वेळ निघून चाललेला, आपल्याकडे वेळ ऑलरेडी नाहीये. सहकार्य करा. तर चला आपण लगेचच मॅचला करतो सुरुवात. महत्वपूर्ण आपल्याला सामना पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये 2 सलामीवीर फलंदाज आलेले आहेत. मैदानामध्ये विजय सोबत विनय आलेला आहे. पीसी टीम कडनं महत्वपूर्ण हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही चांगल्या टीम सेमीफायनल खेळण्यासाठी रेडी आहेत. 4 ओव्हरची मॅच आहे, त्या अनुषंगाने प्लीज हरी अप करा, घाई करा, आपल्याकडे वेळ नसणार आहे. लवकरात लवकर आपल्याला आजचा हा सेमीफायनलचा सामना फिनिश करून लगेचच ग्रँड फिनालेला सुरुवात करायची मेगा फायनलला. बघूया कुठला संघ क्वालिफाय होतोय, नानकर की पीसे. अंपायरचा ग्रीन सिग्नल, गेम ऑन. शुभ संध्याकाळ सगळ्यांचं पुन्हा एकदा इव्हिनिंगच्या सेशनमध्ये मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आहे. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. थेट पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती. प्लीज समोर नका थांबू, नम्रतेची विनंती आहे, नम्रतेची माझी विनंती आहे. समोर तिकडे गाड्या आपण पार्किंग न करू, प्रवेशद्वाराजवळ आपण प्लीज उभे नका राहू. चला खेळायला आपण सुरुवात करा. गेम ऑन. पहिलाच बॉल आखोटापाचा ऑन साइडला पूल केलाय, डीप मध्ये फिल्डर स्क्वेअर लेगला. पहिलाच बॉल वरती मिळाली विकेट. मोठा धक्का लागत असताना पीसी टीमला. चालू सामन्यातील सर्व खेळाडूंना की एखादा विकेट्स आला किंवा एखादा मोठा फटका आला तर प्लीज आपण जास्त वेळ टीम मिटिंग करू नका, जेणेकरून त्या ठिकाणी जास्त वेळ व खर्च होणार नाही याची आपण काळजी घ्या. कारण फायनलची सामना जो आहे तो सुद्धा आम्हाला 4 षटकांचा खेळवायचा आहे. त्यासाठी तुमची जर आम्हाला चांगली साथ मिळाली तर फायनल सुद्धा 4 षटकांची होईल. प्लीज सो कॉपरेट. जरूर वेळ आपल्याकडे असेल तर आपण फायनल देखील 4 ओव्हरची खेळवण्याचा प्रयत्न करू. महत्वपूर्ण हा देखील सामना आपण बघतोय. संध्याकाळचं सेशन सुरू झालेलं आहे. या इव्हिनिंगच्या सेशनमध्ये सगळ्यांचं पुन्हा मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत. या प्रतिम क्रिकेट टुर्नामेंट आपण एन्जॉय करतोय. मागचे 2 दिवस आणि आजचा निर्णायक दिवस आणि महत्वपूर्ण सेमीफायनल मॅच. थेटे राऊंड विकेट न यावेचा फटका हवेत केले. डीप मध्ये फिल्डर थोडेसे स्क्वेअर आहेत. फिल्डर चेंडूपर्यंत पोहोचणार, उचलून फेकणार. तोपर्यंत पहिला 2 धावा इकडनं मिळतात पीसीला. 2 धावेने धावांचा श्री गणेश होत असताना सेमीफायनलची मॅच महत्वपूर्ण. फिल्डिंग मध्ये काहीसा चेंजेस आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढील चेंडू राऊंड विकेटनं कमी केली गती. मिस टायमिंग आहे, मात्र इकडनं डिक्लेअर मिळणार आहे. एक धाव मिळेल. एका धावेने संघाचे धावसंख्या 1 पुढे स्कोर बोर्ड वरती. रन्स आपल्याला 49 झालेल्या 3 धावा. चला आपण चेंडू आल्या बघा मॅच बॉल. थँक्यू सो मच. मॅच बॉल लगेचच रिटर्न आलेला आहे. 3 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. महत्वपूर्ण आपण बघतोय सेमीफायनल ही मॅच. अप्रतिम आणि दर्जेदार तुम्हाला चमचमचा ट्रॉफ्या काहीतरी युनिक आहे.
आपल्या व्यासपीठासमोर पाहायला मिळतील. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, आकर्षक बक्षीस आहेत. वेगवान चेंडू, लेंथ मात्र खराब, लेगस्टिकचा चेंडू भरपूर बाहेर. अंपायर मात्र सांगत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या दल 1 पुढे स्कोर बोर्डवरती. रन्स आपल्याला एकूण पाल्यामध्ये झालेला 4 धावा फलकावरती आहेत. पहिल्या षटक प्रगती पथावरती असताना या P1च्या आपण पाहतोय अक्षय चेठेला. पियुष आणि दोघांना चांगली बागेदारी रचावी लागेल. गती कमी केलेली आहे यावेळीचा हा चांगला चेंडू आहे. आणि असे काय चेंडू आपण सातत्याने अक्षय जेव्हा बॉलिंग करू तेव्हा आपण पाहत असतो. कमी गतीनं असेल, जास्त वेगानं असेल, चांगल्या लेंथवरती, चांगल्या टप्प्यावरती विकेट टू विकेट बॉलिंग आपल्याला सातत्यानं पाहायला मिळत असते. आल्या बघतो आपण डॉट बॉल. धावसंख्या स्कोर बोर्डवरती आहे 4. षटकातील पुढचा चेंडू घेऊन तयार पुन्हा एकदा. विनय आणि पियुषला दोघांना चांगला क्रिकेट घेऊन एक चांगली धावसंख्या सेट करावी लागेल. वेगवान चेंडू, अपील. अंपायर सहमत नाहीयेत. अंपायर तिकडे सहमत नाहीयेत. लेग बायचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आलेला आहे. धाव मात्र एक सिंगल मेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर बोर्ड आपण पाहतो एकूण जाऊन पोहोचल्या 5 आकड्यावरती धाव फलक आहे. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे पॉवर प्लेचा. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये पहिले षटक पॉवर प्लेचा आपण बघतोय. आतापर्यंत थेटरने इम्प्रेस केलेले, चांगली बॉलिंग त्यांनी केलेली आहे या पहिल्या ओव्हरमध्ये. षटकातील पुढील चेंडू, राऊंड विकेट. वेगवान चेंडू, विकेट किपरच्या पाठी. पुन्हा चेंडूना बॅटचा संपर्क आहे. डिक्लेअर धावीत नमेल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धावा स्कोर बोर्डवरती आहेत. फक्त 6 धावा आहेत. त्याचं कारण टेटीने केलेली चांगली बॉलिंग. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धावा स्कोर बोर्डवरती पीसेच्या आहेत. 1 खेळाडू बाद 6. यस डीजे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस रन्स एकूण बघतो आपण आहेत 6. बॅटकटची धाव इशारा आला होता म्हणून आता आपण बघतोय साईक जे आहे ते आपल्याला रोटेट होताना पाहायला मिळेल. चला प्लीज आवरा, वेळ आपल्याकडे एवढा नाही, सहकार्य करा. इकडे आपल्याला अजून एक मॅच कव्हर करायची 4 ओव्हरची आणि आपण जास्त वेळ खर्चित केला तर मग मॅच जी आहे ती आपल्याला कदाचित कमी षटकांची खेळवावी लागेल. तर आमचा आयोजकांचा प्रयत्न आहे की 4 ओव्हरचे मॅक्झिमम ते मॅच होणं गरजेचं आहे. अक्षय कोहली आले बॉलिंग मार्कवरती. टेटेचं पहिले षटक चांगलं झालं, त्याने फक्त 6 धावा खर्चित केलेल्या आहेत. सुंदर अशी क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला मागच्या 2 दिवस आपण एन्जॉय केली स्पर्धा. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं मागच्या 2 दिवसांमध्ये. फिल्डिंग मध्ये आपल्याला चेंजेस पाहायला मिळतील. पॉवर प्ले संपलेला. ऑन साइड पूर्णच्या पूर्ण पॅक केलेली आहे. स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑनला फिल्डर. कोहली बॉलिंग मार्कवरती. षटकातील पहिला चेंडू घेऊन तयार. फटका हवेचा, चांगल्या हवेत खेळलेत. डीप मध्ये फिल्डर, त्यांचा जजमेंट चांगले, चूक होणार नाहीये. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. दुसरा धक्का लागत असताना पीसीला.
चांगलं क्रिकेट, सुंदर असं टेलिकास्ट. एसकेची आमची पूर्ण टीम आहे. वेगवेगळ्या अँगलमध्ये तुम्हाला खेळाडू टेलिव्हिजन सेट वरती पाहायला मिळतील. व्हेरी गुड जॉब. 6 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. नवीन मॅटर मैदानाच्या आतमध्ये साईल आलेला आहे. साईल गटात अपेक्षा जास्त असतील. महत्वपूर्ण काय बघतो आपण, फलंदाज इकडे बाद झालेले आहेत. कोहलीनं पहिलाच बॉल वरती विकेट घेतली. अक्षय ओद विकेट. वेगवान चेंडू विकेट किपरच्या पाठी. व्हाईट बॉल प्लस धाव देखील एकूण 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 जाईल पुढे. स्कोर बोर्ड एकूण बघतो आपण 8 वरती आहे. सेमीफायनलची मॅच, 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 40+ जाण्याचा प्रयत्न जरूर असेल. पुढील चेंडू, चांगला चेंडू, हा समोरील होता, थोडासा खाली देखील राहिला. पडल्यानंतर डीप बघतो आपण विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल चेक. प्लीज मी विनंती करतो प्रेक्षकांना, जो आमचा मुख्य प्रवेशद्वार आहे, प्लीज तिथे कोणी उभे राहू नका आणि कोणी गाडी पार करू नका. प्लीज आपण तिथे उभे राहू नका. प्लीज अजून काही प्रेक्षक अगदी आमच्या गेटच्या समोर उभे आहेत, त्यांना विनंती करतो की आपण थोडंसं बाजूला उभे राहा. सन्मान्य राजेश जोशी यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. हा चेंडू लेगस्टेकच्या बाहेर. अंपायरचा इशारा आपल्यापर्यंत आलेला. व्हाईट बॉलचा बघा. थोड्याच वेळात आमचे प्रमुख पाहुणे मान्यवरांचं आगमन होतं. मुख्य जो आमचा प्रवेश आहे तिकडे आपण प्लीज आपली गाडी थांबवू नका आणि रस्त्यावर देखील गाडी नका पार्किंग करू. प्रमुख रस्ता जाणं येण्याचा आहे तो. धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती एकूण बघतो आपण 9 धावा स्कोर बोर्डवरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती. अक्षय षटकामध्ये बॉलिंग करतोय. षटकातील पुढील चेंडू ओद विकेटनं चांगला चेंडू आहे, खोदून काढला अक्षरशः फटका. चांगली फिल्डिंग पॉइंटला. धाव मात्र एक सिंगल असमेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 पुढे धावफलक जाऊन पोहोचल्या. दुहेरी अंकामध्ये 10 वरती. सेकंड ओव्हर दुसरा षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना 10 धावा धावफलकावरती आहेत. निर्णायक दिवस, मेगा फेस्टिवल डे आजचा गुरुवारचा. चांगलं क्रिकेट आपण मागच्या 2 दिवसामध्ये बघितलं. 3 टीम क्वालिफाय झाल्या. एकूण 30 टीम या स्पर्धेमध्ये खेळल्या. ओमसाई आमने लोनाड यावेळेस पुन्हा एकदा ड्राईव्ह करत असताना खोदून काढला फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, चांगले फिल्डिंग. डावीकडनं एक सिंगल असमेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पण 1 पुढे स्कोर बोर्ड. सिंगल डबल न पुढे चाललेला 11 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. भागीदारी करण्याचा प्रयत्न, भागीदारी रचण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये तो गरजेचा आणि योग्य देखील असणार आहे. पहिल्या देखील ओव्हरमध्ये जास्त काय धावा आल्या नव्हत्या. त्याचं कारण सुंदर आणि चांगली बॉलिंग अक्षय ठेटेने केली होती. ऑन साईडला फटका टर्न केला. डीप मध्ये पुन्हा प्रोटेक्शन आहे. स्क्वेअरला चांगली फिल्डिंग. सिंगलच मिळणार आहे. दुसरीचा कॉल देखील नाहीये. डावीकडनं बघतो आपण मी एक सिंगल. एकूण बघतो आपण षटक जे आहे ते इकडनं अजून एक चेंडू शिल्लक आहे. अंपायर देखील सांगत असताना याच्यामध्ये बघतो आपण 2 व्हाईट बॉल असल्या कारणानं अजूनही एक चेंडू शिल्लक असणार आहे. स्कोरबोर्ड 12. 2 खेळाडू बाद. षटकातील पुढील चेंडू ओव्हर द विकेट ना. अक्षय कोई. खराब आहे चेंडू. ऑन साईडला टर्न केलाय. बीमर देखील अंपायर सांगत असा नो बॉल प्लस काय धावा देखील 1 या 5.
आणि अंपायर निर्णय योग्य आहे, नो बॉल आहे. बीमर घोषित केले, नेरा चेंडू फ्रीट असेल. रन्स एकूण बघतो झालेले 17 स्कोर बोर्ड वरती 17. या मोठ्या फटक्याची गरज लागली होती पीसी टीमला. रन्स आल्या नव्हत्या या ओव्हरमध्ये. एक चांगला फटका आलेला आहे. षटकातील पुढील चेंडू द विकेट. फ्रीटचा बॉल, फटका देखील हवेत खेळले ठेटे झेलच्या खाली. 2 धावा धावून झालेल्या आहेत. 2 धावा मिळतील. फलंदाज बाद होणार नाहीये. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 जाईल पुढे. स्कोर बोर्ड 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या अखेरीस धावा धापल कधी 19. चला हरिअप प्लीज, घाई करा. हरिअप घाई करा प्लीज. यस डीजे. नितेश दळवी देखील सध्या सोबत जॉईन झालेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. प्लीज आपल्याकडे वेळ नानकर संघ, तुम्हाला माझी एक रिक्वेस्ट आहे. प्लीज आपल्याला फायनल देखील 4 वर्षी खेळायची. इकडनं एक संघ कुठला तरी येणारच आहे फायनल खेळण्याकरिता. आपल्याला उजेडामध्ये ती फायनल कव्हर करायचे आणि आमचा प्रयत्न होतो की 4 वर्षी ती मॅच आम्हाला करायचीच आहे. 2-3 ओव्हरला जास्त काय मजा येत नाही. तोच आमचा प्रयत्न असेल. साईल, चांगला चेंडू आहे. विकेट किपरच्या आता डॉट बॉलनं सुरुवात केलेली. साईलनं चांगला बॉल होता. फिरकी पट्टू आहे. चांगली डिसिप्लिन बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते या सेमीफायनलच्या महत्वपूर्ण मॅच मध्ये. लपटाम आहेत. द विकेटनं पूल केलाय. फटका देखील हवेत. कोळी झेलच्या खाली डाऊन द बॉल. चूक होणार नाहीये. फलंदाज बाद. मानव मात्रे, प्रतिमा चपलू खेळाडू आहे पीसेस संघ. त्याच्याकडनं एक चांगला इनिंगची जरूर अपेक्षा असेल. सध्या मोरेश्वर सुतार टेलिव्हिजन सेट वरती ऑन तुम्हाला दिसत आहेत. सुंदर टेलिकास्ट. सन्मान्य पांडुरंगजी टिकडेकर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. आमच्या VIP डाईज वरती आपलं हार्दिक स्वागत आहे. आमचे एक ज्येष्ठ नागरिक, समाजसेवक, उद्योजक, आपलं हार्दिक स्वागत. टप्पाचा आहे. अंपायर इकडे लाईन जरूर बघतील. ऑफस्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाईल पुढे. रन्स एकूण स्कोर बोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 20 धावा. एक्स्ट्रा धाव इथनं मिळालेली आहे. यावेळेचा हा देखील फटका हवेत. मिस टायमिंग, जेलची संधी. तिकडे फील्डला थोडेसे दूर राहिले. सेकंडचा कॉल. यस नो वेट. फायनली धाव मिळेल. इकडनं जरूर मिळेल. चित बघतो आपण. अनिकेत कदाचित पोचू शकला असता. आय थिंक तो समोर साईड स्क्रीनला आहे. लॉंग ऑन मध्ये दक्ष. झेल महत्वाचा होता. मानवने आतापर्यंत इम्प्रेस केलेल्या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये खूप चांगला तो खेळलाय. दरम्यान या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आणि या स्पर्धेला ज्याच्या माध्यमातून मोलाचा सहकार्य करणारे आमचे आमने ग्रामपंचायत विद्यमान सदस्य सुरेश दळवी यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. आणि पाहुण्याचं स्वागत या ठिकाणी फलंदाजाने षटकाराने केलंय. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. यस, दिस आहे.
इनिंग नॉक केली होती. या महत्वाच्या मॅचमध्ये त्याची बॅटिंग, त्याचा बल्ला जर बल्ले बल्ले करतोय तर मोठी धावसंख्या पाहायला मिळेल. अजून एक फटकावे, टायमिंग नाहीये, मिस टायमिंग आहे. जेलची संधी असेल, डीप मधून फिल्डर सरकलाय. महत्वपूर्ण विकेट या मॅचची. मानवला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. गोल्डन विकेट खेळाडू बाद. विकेट महत्वपूर्ण. दोन बंधू आता मैदानामध्ये खेळणार आहे. त्या दोघांना एक चांगला क्रिकेट खेळावा लागेल. नवीन बॅटर प्रणय आला, न्यूमॅनिन क्रमांक 6 वरती आलेला फलंदाज. एकूण धावा बघतो आपण झाले 28. 4 खेळाडू बाद. तिसरं षटक प्रगतीपदावरती असताना सेमीफायनल मॅच आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम दर्जेदार ही क्रिकेट टुर्नामेंट. योगेंद्र स्मृती चषक आज ते आपल्यामध्ये नाहीये, त्यांच्या आठवण म्हणून क्रिकेट टुर्नामेंटच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून अधिक दर्जेदार असं आयोजन. समोरच्या दिशेने फटका, डीप मध्ये फिल्डर सरकले, त्यांना बीट करत साइड स्क्रीनच्या दिशेनं हा येत असताना दर्जेदार फटका, सिक्सर. संपला 3 वर्ष अखेरीस. रन्स आपण बघतो स्कोर बोर्डवरती 34. 34 धाव आहेत. अजून एका षटकाचा खेळ निर्णायक शिल्लक आहे. 6 चेंडू महत्वपूर्ण असतील. 50+ किंवा 40+ जाण्याचा प्रयत्न असेल टीम बीसीएस या मॅच मध्ये. ज्या अनुषंगाने बघतो आपण आजच्या दिवसामध्ये ते खेळलेल्या प्रतिमेत, कारण का आजच्या लॉटमधून तो संघ क्वालिफाय झालेला आहे आणि त्याने सुंदर खेळ खेळलेला आहे. हरिया प्लीज. चला प्लीज लगेच छत्रशी तुम्ही लावून घ्यायचा आहे प्लीज नांदकर संघ, कारण यानंतर अजून आपल्याला एक सामना खेळवायचा आहे, अंतिम सामना खेळवायचा आहे. प्लीज सोडू, नंतर सोडू, फायनलला सोडू. काय 3 वर्षा केस संपला. 3 वर्ष अखेरीस रन्स एकूण स्कोर बोर्डवरती 34 झालेले आहेत आणि बॉलिंग मार्कवरती बॉलर शुभम आलेले आहेत. शुभम जाधव, विनय आणि प्रणव दोघांना चांगला क्रिकेट खेळावा लागेल. फटका चांगला आहे, टेटीची चांगली फिल्डिंग, मात्र नशिबाची साथ आहे. चेंडू स्क्वेअर लाईन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. त्याला घ्या ना, 1 मिनिट. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 38 आकड्यावरती. मनोहरजी केंद्रीय सन्माननीय सुरेशजी पाटील यांचा आगमन आणि काय फटका आहे. क्लासिकल शॉट आपल्याला पाहायला मिळाला ओव्हर द कव्हर आणि चेंडू बघतो आपण एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुपर सिक्सर. दरम्यान या ठिकाणी जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि पाहुण्यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन होत असताना पाहू शकाल आंबेगावची समाजसेवक प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय सुरेशजी पाटील आणि पाहू शकाल या ठिकाणी एक हँडसम पर्सनॅलिटी असणारे आमचे माजी क्रिकेटपटू म्हटलं तर वावगत ठरणार नाही. सध्या 40+ क्रिकेट चांगला खेळतायत मनोहरजी केणे यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण करूया सहर्ष स्वागत. सुपर बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. क्लासिकल क्रिकेट. रन्स एकूण 44 धाव फलकावरती.
एक डिक्लेअर सिंगल मेल. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 45 धावा. स्कोर बोर्ड वरती फायनल षटक मार्गस्थ असताना डेथ ओव्हर मध्ये बॉलर आपण बघतोय बॉलिंग मार्क वरती. शुभमूर्ती थोडासा दबाव असेल. एक मोठा फटका, एक सिक्सर, एक बाउंड्री ऑलरेडी आलेली आहे. यावेळेचा हा चेंडू कमी गतीनं जरूर हाताळला. लेग स्टिक उडवण्याचा प्रयत्न मत अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या म्हणून 1 पुढे स्कोर बोर्ड 46 आकड्यावरती. 50+ धावसंख्या आपण चांगली म्हणू शकतो ही टोटल, कारण का बॉलिंग अटॅक चांगला आहे. गावदेवी वियाना स्पोर्ट्स पीसी टीम कडे जरूर त्यांचा बॉलिंग अटॅक चांगला आहे. चांगली मॅच होईल. सेमीफायनल जरूर रंगेल. वेगवाने चेंडू व्हाईट वगैरे टाकण्याचा प्रयत्न इकडे बघतो आपण मिळालेली आहे. आय थिंक फायनली बघूया अंपायरचा निर्णय काय येतोय. फलंदाज बाद. खेळाडू बाद. यस दीज आहे. सुदेश आलाय. सुदेश क्रमांक 7 वरती आलेला. अजूनही काय चेंडू शिल्लक आहेत लास्ट ओव्हरचे. 50+ धावसंख्या आपण एक चांगली धावसंख्या म्हणू शकतो आणि तो प्रयत्न देखील सुरू आहे मैदानामध्ये. गती कमी केली अगोदरच खेळल्या बॅटर. चेंडूने बॅटचा संपर्क लांब पर्यंत अजिबात नाहीये. येत असताना डॉट. चांगली वापसी. पहिल्या 2 बॉलमध्येच बघतो आपण 10 धावा. त्याच्यानंतरचा कमबॅक बघतो आपण चांगला केलेला बॉलरना. शेवटचा चेंडू असणार या इनिंगचा. 46 झालेला आहेत. अजून एक चांगला चेंडू पूल करायचं होतं. चेंडूना बॅटचा संपर्क व्यवस्थित अजिबात नाहीये. इकडनं मात्र मी एक सिंगल. एकूण षटक संपलेत बघतो आपण 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या अखेरीस एकूण धावा करत 47. आणि या मॅच मध्ये विजयाकरिता सेमीफायनलची मॅच जिंकून जर इकडनं पुढे जायचं असेल नानकरला 48 बनवावं लागतील. आणि जर या धावा जर डिफेन्स केल्या तर आपल्याला सेमीफायनलची मॅच जिंकत पुन्हा एकदा वियान स्पोर्ट्स पीसे संघ थेट मेगा फायनल मध्ये पाहायला मिळेल. काही सन्मान आहेत जेव्हा आपण योगीकडे. दरम्यान या ठिकाणी मिस्टर आदेश जोशी यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. मिस्टर आदेश जोशी पाहू शकाल या ठिकाणी मान्यवर कक्षामध्ये अनेक संख्येने पाहुणे आता मात्र या ठिकाणी आलेले आहेत. पाहू शकाल ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द मॅचसाठी ज्या ट्रॉफीत लाभलेल्या सन्माननीय ज्येष्ठ समाजसेवक पांडुरंग टिकडेकर हे सध्या उपस्थित आहेत. तुम्ही पाहू शकाल आमनेगावचे समाजसेवक सन्माननीय सुरेशजी पाटील त्याच्या वतीनं आम्हाला या ठिकाणी चांगला मोलाचं योगदान लाभलेलं आहे. त्याचप्रमाणे मनोहरजी केणे यांना तुम्ही पाहू शकाल. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय योगेश 11 आमने संघाचे पुरस्कार सुरेशजी दलवी यांना पाहू शकाल. नवनाथजी पाटील आहेत, नितेशजी दलवी आहेत, सोनू आहेत आणि सर्व आमची आयोजक कमिटी सध्या व्यासपीठावरती सध्या या ठिकाणी मॅनेजमेंट करीत आहे. सर्वांचं या ठिकाणी करूया आपण हार्दिक असं स्वागत. चला लगेचच फिल्डिंग लावायची आहे. प्रिन्स 11 पिशे आणि आव्हान संघ सातत्याने आपल्याला खेळताना पाहायला मिळायचा. परंतु या सत्रामध्ये पाहू शकाल आई गावदेवी विहाना स्पोर्टच्या नावाने संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाला आणि बॅटिंग करत होता. चांगली धावसंख्या या ठिकाणी मात्र उभारली पहिल्या इनिंगमध्ये. त्या धाबांचा पाठलाग इथे मात्र होईल का गावदेवी स्पोर्ट नांदकर संघाच्या वतीनं. कारण आपण पाहिलं तर लकी ड्रॉच्या माध्यमातून जय हनुमान चौधरपाडा संघाने अंतिम फेरी गाठलेली आहे. आणि त्या संघाच्या अगेन्स्ट कुठला संघ असेल नांदकर की पिसे आपल्याला काही क्षणानंतर मात्र त्याचं उत्तर मिळेल.
चला सलामी जोडी त्वरित पाठवायच्या प्लीज. गावदेवी स्पोर्ट नांदकर संघ, कारण यानंतर आपल्याकडे वेळ फार कमी शिल्लक राहील आणि आपल्याला अंतिम सामना सुद्धा 4 षटकांचा खेळवायचा आहे. आणि चालू सामन्यातील संघ मात्र पुढे वाटचाल करणार आहे. मग पिछे संघ असेल किंवा नांदकर संघ असेल, त्यासाठी प्लीज वेळेचं भान ठेवा. भरपूर संख्येने क्रीडा रसिक आमच्या समित युट्यूबच्या माध्यमातून जोडलेले आहेत, त्यांचं मी या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. आणि पाहू शकाल या ठिकाणी मैदानाच्या अवतीभोवती सुद्धा मात्र अनेक संख्येने आपला क्रीडा रसिक पाहायला मिळत आहेत. त्या सर्वांचं करूया आपण सहर्ष स्वागत. प्लीज जी छोटी मुलं सायकल घेऊन आमच्या गेटमध्ये उभे आहेत, प्लीज आपण तिथून ती सायकल काढायची आहे. जो प्रेक्षक खाली बसलाय, चला आपण तिथून उठायचंय प्लीज. Thank you so much, Yogi and Rahul Boir. लेट योगेश स्मृति कप 2024 के फाइनल में जाने के लिए जो लक्ष्य रखा है गावदेवी नानकर के सामने 48 रनों का, दोनों ओपनर्स बीच मैदान पर आ चुके हैं. अक्षय थेटे और उनका साथ देने के लिए अनिकेत दलवी. सम्मानीय चंद्रकांत बारशी और सम्मानीय सूर्यकांत बारशी साहब से निवेदन है, आपको वीआईपी मंच पर आकर विराजमान होना है. देखिए खेल की शुरुआत करनी है क्योंकि इसके बाद ग्रैंड फिनाले बाकी है. भारतीय समय के अनुसार 4:44 हो चुके हैं. चेक दरम्यान या ठिकाणी सन्माननीय चंद्रकांत बारशी आमने गावचे समाजसेवक आहेत, त्यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या. आणि आयोजकांच्या वतीने एक महत्वाची सूचना आहे सर्व आमनेकरांसाठी. आजी माजी सरपंच, आजी माजी सदस्य, आजी माजी पोलीस पाटील, ज्येष्ठ वरिष्ठ समाजसेवक या सर्वांना मी विनंती करतो, जर आपण इथे उपस्थित असाल तर निसंकोचपणाने आपण व्यासपीठावरती येऊन उपस्थित राहायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. विजय की पहली गेंद ऑन साइड में खेलने की कोशिश की थी, प्ले एंड मिस, गेंद लहराती हुई विकेट कीपर के पास. दोस्तों ये सेमीफाइनल आप देख रहे हैं, आई गावदेवी स्पोर्ट्स नानकर और आई गावदेवी. 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. ज्यांची आपण मित्रांनो या स्पर्धेमध्ये आतुरतेने वाट पाहत होतो, अर्थात त्याचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा युवा मोर्चा कार्याध्यक्ष सन्माननीय विद्यमान सरपंच ग्रामपंचायत इटाळे गिरवलीचे क्लासिक पर्सनॅलिटी असणारे आमचे सर्वांचे लाडके जगनशेठ पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना सहर्ष स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. सन्माननीय फटाक्याच्या आतिषबाजीने आपण त्यांचा आगमन इथे मात्र होत असताना ठाणे जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे युवा कार्याध्यक्ष आणि तसेच विद्यमान सरपंच सन्माननीय जगनशेठ पाटील आपण पाहिले असेल, उद्घाटन प्रसंगी सुद्धा या ठिकाणी जगनशेठ पाटील उपस्थित होते. आणि आता मात्र या ठिकाणी पाहू शकाल अंतिम सोहळा सुरू आहे आणि त्यांची या ठिकाणी आपल्याला उपस्थित पाहायला मिळत आहे. सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा जाऊया आपण पुन्हा एकदा मॅचकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. विजय फिर एक मर्तबा, कदमों का इस्तेमाल, अक्षय थेटे, खतरा हो सकता है. गेंद के नीचे खिलाड़ी और अक्षय थेटे जैसी बड़ी विकेट हासिल करते हुए गेंदबाज विजय. ये देखिए ओवर द विकेट चले गए थे, कदमों का इस्तेमाल, निकल के मारने की कोशिश, एलिवेशन नहीं बना था शॉट्स के पीछे और पहला ब्रेक थ्रू दिलाते हुए गेंदबाज विजय. 0 का चश्मा पहनकर अक्षय थेटे डगआउट में जाते हुए. ये दबाव सेमीफाइनल मैच का है, दबाव इस वक्त अब कहीं ना कहीं आई गावदेवी स्पोर्ट्स नानकर के ऊपर अब साफ नजर आता होगा. पावर प्ले में बल्लेबाज अक्षय कोहली नंबर 3 पर आ चुके हैं. अनिकेत जो ओपन करने के लिए आए थे अक्षय थेटे के साथ 48 का लक्ष्य है. देखना किस तरह से इस लक्ष्य को छूती या नहीं आई गावदेवी
स्पोर्ट्स नानकर। हमारे बीच में भारतीय जनता पार्टी थाना जिला ग्रामीण युवा मोर्चा के कार्याध्यक्ष सम्मानीय जगन सेठ पाटिल हमारे बीच में आ चुके, जो ग्रुप ग्राम पंचायत इताड़े के विद्यमान सरपंच भी है। इस बीच एक रन पूरा करते हुए अक्षय कोहली सिंगल के साथ टीम का और अक्षय कोहली का खाता खुलता हुआ। हमारे तमाम मान्यवर इस वक्त मैच का आनंद लेते हुए वीआईपी डाइस पर, जो यूट्यूब के द्वारा स्मार्ट मोबाइल फ़ोन और स्मार्ट टेलीविजन सेट पर जो मैच देख रहे हैं उनके मालूमात के लिए बताते चलूँ दोस्तों, आप देख रहे हैं सेमीफाइनल लेड योगेश स्मृति कप 2024 का नानकर बनाम पीसे के बीच में। अब बायत के बैट्समैन अनिकेत दलवी सामना करते हुए गेंदबाज विजय का। छोटी गेंद पुल करना चाहते थे, हालांकि बैट्समैन विजय हालांकि गेंदबाज मयूर कर रहे, डाउन दी विकेट खेला है, पहले बाउंस पर गेंद 4 रन के लिए। रन रेट 12.00 का था। अब कहीं ना कहीं अब बढ़ता हुआ जिस तरह से गेंदबाजी हो रही है मयूर के द्वारा, फिर से अच्छी गेंद बीट हुए बैट्समैन, गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों में। एक ओवर की समाप्ति के बाद 5 रन अक्षय थेटे आउट होने के बाद। ये वीआईपी डाइस को दिखाया जा रहा है। सम्मानीय चंद्रकांत बारशी साहब, सम्मानीय सुरेश सेठ पाटिल, सम्मानीय पांडुरंग टेकड़ीकर, सम्मानीय सुरेन सेठ दलवी, सम्मानीय जगन सेठ पाटिल, सम्मानीय मनोहर केने, सम्मानीय नवनाथ पाटिल, ये अभी सभी मान्यवर्स को दिखाया जा रहा है। आप देख सकते हैं आपके स्मार्ट मोबाइल फोन और स्मार्ट टेलीविजन सेट पर। चला लगेचच फिल्डिंग तुम्हाला लावायची आहे, जास्त वेळ एकत्रित येऊ नका, कारण प्लीज या ठिकाणी पाहू शकाल सूर्यदेवता सुद्धा आपल्या घरच्या दिशेने वाटचाल करतोय, परंतु आपल्याला प्रकाश जोपर्यंत उजेड आहे तोपर्यंत आपल्याला अंतिम सामना सुद्धा कव्हर करायचा आहे, त्यासाठी तुमची साथ आम्हाला हवी आहे। प्लीज सर्वांना विनंती करतो की आपण वेळे संदर्भात सहकार्य करा। यस, एक ओवर की समाप्ति के बाद 5 रन 1 विकेट के नुकसान पर पीयूष जूनियर गेंदबाजी के लिए आते हैं। ओहो, मोटा सिरा लेकर गेंद पीछे चली गई डिक्लेयर जोन में 1 रन के लिए। बची हुई अब 17 गेंदों पर जीतने के लिए 42 रनों की जरूरत है। स्कोर 6 पर जा चुका है इस 1 रन के मदद के साथ। अभी भी मैच खत्म नहीं हुआ क्योंकि नानकर टीम एक बहुत बड़ी टीम है इस इलाके की, लेकिन आज पीसे की टीम ने बहुत अच्छा क्रिकेट खेला है। सामना करेंगे बैट्समैन अनिकेत दलवी, बायत के विस्फोटक और डेंजरस खिलाड़ी हो। छोड़ दिया, जाने दिया है, लेग स्टंप को मिस करती हुई गेंद अंपायर धर्मेंद्र सर का वाइट का इशारा आता हुआ, स्कोर आगे बढ़ता हुआ 7। 17 गेंदे 41 रन टीम के कैप्टन कान मंत्र देते हुए पीयूष जूनियर को। पीयूष मुड़ते हुए ऑन साइड में खेल दिया, खिलाड़ी मौजूद है डीप स्क्वायर लेग पर, पहले बाउंस पर गेंद को उठाया है और थ्रो, लेकिन अच्छा बैकअप, एक से ज्यादा कुछ भी नहीं। सिंगल से अब काम बनने वाला नहीं है गांवदेवी स्पोर्ट्स नानकर के लिए। यहाँ से बड़े शॉट्स की जरूरत है क्योंकि 4 ओवर में जो लक्ष्य रखा है वो 48 रनों का है और उसके जवाब में कहीं ना कहीं खराब शुरुआत गांवदेवी स्पोर्ट्स नानकर की। और वाकई में तारीफ करनी होगी आई गांवदेवी विहाना स्पोर्ट्स पीसी टीम की। आज के दिन में प्रभावित किया उनके गेंदबाजों ने। वो तेज तरार गेंद बीट वे बैट्समैन अक्षय कोहली इस वक्त स्ट्रगल करते हुए, हालांकि नंबर 3 पर वो बैट्समैन रहते हैं टीम के सबसे महान, अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में
विराट कोहली, रिकी पॉन्टिंग, कई ऐसे नाम है, लेकिन स्ट्रगल करते हुए अक्षय कोहली पीयूष जूनियर के सामने। फिर से उठाने की कोशिश, प्ले एंड मिस। लगातार ब्लाइंड स्विंग कर रहे हैं, बल्ला तो जरूर चला रहे लेकिन गेंद और बल्ले के बीच में कोई भी संपर्क नहीं हो रहा है। अक्षय कोहली के पूरे बॉडी लैंग्वेज को पढ़कर गेंदबाजी होती भी पीयूष जूनियर की तारीफ करनी होगी। बांध के रखा अब गावदेवी नानकर को, कदमों का इस्तेमाल, निकल के मार दिया। ये जाएगी इस वक्त मैदान के बाहर, स्टैंड एंड डिलीवर, 6 रन। पर अक्षय कोहली ने अभी तक उन्होंने 5 गेंदे खेली और केवल 8 रन बनाए। पिछले गेंद पर एक बड़ा शॉट्स खेला था उन्होंने। फिर एक डॉट गेंद, 2 ओवर की समाप्ति के बाद 14 रन 1 विकेट के नुकसान पर। बची भी अब 12 गेंदे और जीतने के लिए यहां से 34 रनों की जरूरत और मैच कहीं ना कहीं पीसी टीम की तरफ झुकता हुआ। जिस तरह से स्कोर कार्ड पर केवल 14 रन बने। टीम मीटिंग होती हुई, अब मिडल कॉन्फ्रेंस होती हुई। पीसी टीम से निवेदन, आपको समय के मामले में कोऑपरेट करना है, टीम मीटिंग ना करे। रिदम बहुत अच्छा इस वक्त चल रहा है गेंदबाजों के लिए। बॉलिंग लाइनअप पूरी तरह से अब चार्ज हो चुकी है, लेकिन जब तक अक्षय कोहली और रानीखेत क्रीज पर रहेंगे तब तक आशाएं जीवित रहेंगी। किसी अगर एक गेंदबाज को अगर टारगेट बना दिया तो फिर मैच की दिशा और दशा पूरी तरह से बदल सकती है। देखना किसी गेंदबाज को टारगेट बनाते या फिर गेंदबाज बल्लेबाज को टारगेट बनाते। खेल की शुरुआत हो चुकी है। दाएं और बाएं हाथ की जोड़ी इस वक्त क्रीज पर है, इसीलिए फील्डिंग डिपार्टमेंट में लगातार बदलाव हम देखते हुए। बाएं हाथ के अनिकेत दलवी के लिए ऑन साइड में अब कसी हुई फील्डिंग, 1 2 3 खिलाड़ी इस वक्त बाउंड्री पर नजर आते हुए। डीप स्क्वायर लेग, मिड विकेट, लॉन्ग ऑन, जबकि शॉर्ट मिड विकेट सर्कल में। मिड ऑफ पर खिला, रन के लिए मना किया। दबाव दबाव और दबाव। गेंदे बची अब 11 और रन चाहिए 34। ये ओवर बहुत कीमती रहेगा दोनों टीमों के लिए। मानव राइट आर्म राउंड विकेट जाते हुए अनिकेत के लिए। गेंद डिक्लेयर जोन में 1 रन के लिए। शॉट अच्छा था लेकिन जो रीजन उन्होंने चूज किया था वो गलत। डिक्लेयर जोन में गेंद चली गई थी, उनका जोन गलत था। ताकत भरपूर लगाई थी शॉट्स के पीछे, लेकिन केवल 1 रन प्राप्त करते हुए सिंगल के मदद के साथ स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ 15 पर। इस मैच की विजेता टीम और जय हनुमान चौधरपाड़ा के बीच में लेट योगेश स्मृति कप 2024 का अंतिम और फाइनल मैच रहेगा। देखना अब कौन सी टीम फाइनल में प्रवेश करती है, नानकर या पीसे। देखिए समय के मामले में कोऑपरेट करे। इसके बाद आखिरी और अंतिम मैच भी शेष है। मैच में गर्मी अब लौट चुकी है। फिर से हवा में खेल दिया, इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक है। ये देखिए ढूंढते रहे गेंद को, उनको लगा गेंद डीप स्क्वायर लेग के खिलाड़ी के पास जा रही है, लेकिन गेंद तो शॉर्ट स्क्वायर लेग पर गिर गई थी। नो मैंस लैंड में टिप्पा खाती भी बैट्समैन के पास समय था। उन्होंने कुल मिलाकर 1 रन पूरा किया है। गेंदे बची अब 9 और रन चाहिए 32। 9-32 का इक्वेशन। अब मैच धीरे धीरे गावदेवी स्पोर्ट्स नानकर से निकलता हुआ मजबूत पकड़ अब बना ली है पीछे के गेंदबाजों ने। फुल टॉस गेंद, ओहो कैलकुलेट, माप तोल के मारा हुआ 6 रन।
सम्मानीय नयन जादव एमजे ग्राफिक्स के नयन जादव आपसे निवेदन, आपको वीआईपी मंच पर आना है। जो खूबसूरत कटआउट्स फ्लेक्स आप देख रहे हैं उनके माध्यम से बने। देखिए किस तरह से शॉट्स को खिला था, मिड विकेट के ऊपर से गेंद चली गई थी 6 रन के लिए। 8 गेंदे 26 रन चाहिए अभी भी। पीसी टीम को लगातार ऑफिशियल कॉल दिया जा रहा है। हालांकि मुकाबला अब जिस तरह से चल रहा है, दोनों टीमें इस वक्त हार मानने के लिए तैयार नहीं। रुका हुआ स्कोर 22, 1 विकेट के नुकसान पर। इस पर लगभग 5 बज चुके भारतीय समय के अनुसार। छोड़ दिया, जाने दिया वाइट। 23 पर जाता हुआ वाइट के मदद के साथ। 8 गेंदे जीतने के लिए अभी भी 25 रनों की जरूरत। ये 2 गेंदे बहुत कीमती रहेंगी पीसी टीम के लिए। इस पर अगर बड़े हिट्स लग गए तो फिर मैच में फिर से वापसी करेंगी नानकर। 2 अगर अच्छी गेंदें निकल गई तो फिर पकड़ बनी रहेंगी पीसी टीम की। क्या कुछ होता इन 2 गेंदों में। मानव राइट आर्म राउंड विकेट जाते हुए फिर से दिशा से भटकते हुए और एक वाइट। लगातार दूसरी वाइट गेंद है। इससे पहले जो मुकाबला हुआ था 1 रन से उस मैच को जीता था। देखिए इस मैच के लिए बहुत समय लिया जा रहा है। हम पर थोड़ा सा आपको भी स्ट्रिक रहना है। कमेटी यहाँ पर बहुत स्ट्रिक है। ये पूरे क्राउड को दिखाया जा रहा है, आप आपके स्क्रीन पर देख सकते हैं। मानव राउंड विकेट। ओहो, उछाल दिया गेंद को तारामंडल में। 6 रन। मैच की दिशा बदलती हुई उनके स्लॉट में थी और विद द टाइड उन्होंने खेल दिया था लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रन के लिए। अपने अनुभव को पूरी तरह से झोंक दिया बल्लेबाज अनिकेत ने। गेंदे बची अब 7 और 18 रनों की जरूरत। जब 8 गेंदे 26 रन चाहिए थे तब भी मैंने कहा था कि ये आखिरी 2 गेंदे बहुत निर्णायक रहेंगी, जिस पर अभी तक एक गेंद पर उन्होंने 8 रन खर्च किए। दबाव अब गेंदबाज के ऊपर साफ नजर आ रहा है। खेल की शुरुआत करनी है। 7 गेंदे 18 रनों की जरूरत। स्कोर 30 हो चुका है। 48 का लक्ष्य है। इस बार अच्छी गेंद अपने फॉलो थ्रू में उठाया, कोई बात थ्रो और बैट्समैन आउट। यही तरीका था जहां पर आप बैट्समैन को आउट कर सकते थे। रन आउट के शिकार बनते हुए कॉलिंग नहीं थी अक्षय कोहली और अनिकेत दलवी के बीच में। यस नो और वेट का मिश्रण नहीं था। कमी नजर आई और बड़ी मछली जाल में फंसती हुई। पीछे आपको तुरंत फील्ड सजाना है। आखिरी ओवर में जीतने के लिए अब 18 रनों की जरूरत। 6 गेंदे 18 रन। पाहू शकाल या ठिकाणी पाहुण्यांचं शुभागमन होत असताना आणि या सामना सुद्धा खूपच छानपैकी रंगतोय मैदानाच्या आतमध्ये। भिवंडी तालुका ग्रामीणचे अध्यक्ष शिवसेनेचे सन्माननीय उप तालुका प्रमुख आदरणीय इंद्रपालजी तरी साहेबांचं या ठिकाणी
शुभागमन झालेला आहे. त्यांचं करूया आपण स्वर्गीय योगेश स्मृती चषक 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पाहू शकाल शिवसेनेचे भिवंडी उपतालुका प्रमुख आदरणीय इंद्रपालजी तरी साहेब आणि त्यांच्या सोबतीला पाहू शकाल या ठिकाणी तालुका प्रमुख त्यांच्या सोबत पाहू शकाल या ठिकाणी त्यांचे सहकारी सर्वांचा मी या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत करतो. या तुमचं या स्पर्धेच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं आमनेकरांच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. खेल की शुरुआत होती हुई फाइनल में प्रवेश करने के लिए अब 6 गेंदों पर 18 रनों की जरूरत है नानकर के लिए. और दी विकेट पहली गेंद फ्लॉप स्वीप करने की कोशिश, बीट वे बैट्समैन मयूर जो नंबर 4 पर आए और आविष्कार इस वक्त पहली गेंद पर एक अच्छा आविष्कार करते हुए टीम के लिए. दरम्यान या ठिकाणी पाहू शकाल आमनेगावची समाजसेवक सन्माननीय सूर्यकांत बारशी त्यांच्या सोबतीला पाहू शकाल दिनेश दलवी आणि सन्माननीय खंडू पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. क्या गेम हो रहा है. 5 गेंदे 18 रन. इस बार मिड ऑफ से लॉन्ग ऑफ पर पहले बाउंस पर बढ़िया फील्डिंग. विनय ने गेंद को उठाया, दूसरे की कोशिश और बैट्समैन मयूर आउट. ये देखिए दबाव बनाया था, दूसरे की कोशिश की थी लेकिन एक ही एक्शन में विनय ने थ्रो किया था और बहुत आगे निकल गए थे मयूर और रनआउट का शिकार बनते हुए. ये विकेट नंबर 3 गिरा है आई गावदेवी स्पोर्ट नानकर का. अभी भी क्रीज पर अक्षय कोहली मौजूद है और उनका साथ देने के लिए नए बैट्समैन धीरज आ चुके हैं. 4 गेंदे 17 रन. बहुत अच्छा मिक्सिंग एसके एंटरटेनमेंट का. खेल की शुरुआत होती भी आविष्कार गेंदबाजी के लिए तैयार होते हुए. अभी भी मैच खत्म नहीं हुआ है, कुछ भी हो सकता है. 4 गेंदे 17 रन. ओहो, ये तो जाएगी बाहर 6 रन के लिए. खूपच उशीर झाला या सामन्यासाठी. प्लीज पाहुण्यांची गाडी आलेली आहे. प्लीज गेट समोर आमच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कोणी गाडी पार करू नका. काही टू व्हीलर्स आहेत त्या ठिकाणी, प्लीज तिथून ते आपण टू व्हीलर्स काढायचे आहेत. देखिए रिप्ले में किस तरह से शॉट खेला था. ऑफ स्टंप के बाहर की गेंद थी, उसको खींच के मार दिया था अक्षय कोहली ने. स्कोर आगे बढ़ता हुआ 37 रन. बची हुई 3 गेंदों पर जीतने के लिए अब 11 रनों की जरूरत. 3-11 का इक्वेशन. पाहू शकाल ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो आणि ही ग्रँड एंट्री तुम्ही आपल्या स्क्रीनवरती पाहू शकाल. या स्पर्धेचा आपण जर विचार केला तर तन मन धन लावून देणारे आमचे सर्व जे आम्हाला योगदान आहे आणि त्यामध्ये मोलाचं सहकार्य अर्थात आमने गावाची शान, आमने गावाचा अभिमान असणारी प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय सुनील शेठ फुलोरे साहेबांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. फटाक्याच्या आतिषबाजीने हा तुम्ही या ठिकाणी ही ग्रँड एंट्री पाहू शकाल. अतिशय चांगली व्यक्तिमत्व आणि जीवाला जीव देणारी व्यक्तिमत्व म्हणजे सुनील शेठ फुलोरे. आणि मित्रांनो काही वर्षांपूर्वी आपण जर पाहिलं असेल तर सुनीलजी फुलोरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि सन्माननीय जगनशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला याच भागामध्ये डे नाईटच्या स्वरूपात स्पर्धा सुद्धा तुम्ही पाहिली होती. त्या स्पर्धेचे पुरस्कर्ते आणि आज एका मंचावरती पाहू शकाल ही जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्यांच्या समेत पाहू शकाल शिवसेने तालुका प्रमुख सन्माननीय इंद्राबाजी तरे साहेब. दरम्यान या ठिकाणी पाहू शकाल हरिभक्त परायण आमने गावचे सन्माननीय मधुकरजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे सूर्यकांत बारशी यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. सामना सुरू करायचा आहे. प्लीज सामना सुरू करूया. कारण मित्रांनो वेल आता आपल्याकडे मुलीच उरलेली नाहीये. यस निश्चित तौर से योगेश. फुल टॉस गए, एलिवेशन नहीं बना है, रन के लिए मना किया है. अब गेंदे कितनी बची है? 2 गेंदे और रन चाहिए इस वक्त 11 रन.
दो बड़े हिट की जरूरत। मित्रांनो तुम्हाला सामना आवडला की नाही? आवडला असेल तर एकदा होऊन जाऊ द्या टाळ्यांचा गजर। 2 गेंदे 11 रन, कुछ भी हो सकता है। ये बहुत कीमती गेंद डालने जा रहे गेंदबाज आविष्कार। जो अनिकेत रनआउट हुए थे वहां से अब मजबूत पकड़ बना ली है पीछे के गेंदबाजों ने। टर्निंग पॉइंट वो साबित हुआ है। सवाल पूछा वहां पर, लेकिन वाइट। अब गेंदे बची है 2 और रन चाहिए 10। चला फिल्डिंग लावायचं प्लीज। ऑफिशियल पंचाचा निर्णय अंतिम असेल, प्लीज नो आर्ग्युमेंट्स। चला प्लीज पीछे संघ तुम्हें फील्डिंग लावायची आहे। ये वाइड बचाने के लिए कहीं ना कहीं अपील की गई थी। बहुत अच्छी विकेट कीपिंग करते हुए विकेट कीपर। गेंदे बची अब 2 और रन चाहिए 10। 10-2-10 कुछ भी हो सकता है। राइट आर्म ओवर द विकेट आविष्कार अक्षय कोहली के लिए। ओहो, फुल टॉस गेंद थी लेकिन उसका लाभ नहीं उठा पाए। चला विजय पाटील प्लीज आपण फिल्डिंग लावायची आहे। विजय पाटील प्लीज सो कॉपरेट प्लीज। चला आपण फिल्डिंग लावायची आहे। इस वक्त तीसरे अंपायर की मांग की है स्क्वेयर लेग अंपायर ने बीमर चेक के लिए। कंट्रोल रूम मध्ये फक्त आमचे तिसरे पंच असतील, इतर कोणीही त्या ठिकाणी आवाज काढणार नाहीये आणि हा DRS ऑफिशियल पंचांचा आहे। जबरदस्त सामना इथे रंगत असताना 2 चेंडूमध्ये 10 ची आवश्यकता आहे आणि या ठिकाणी 5व्या चेंडूवरती मात्र ऑफिशियल पंचांनी DRS ची मात्र मागणी केलेली आहे। लीगल गेंद है, इस बात को ध्यान में रखना है। अब केवल औपचारिकता। और टू योगेश, एक गेंद और जीतने के लिए अब 10 रनों की जरूरत। और इसके साथ आई गाउदेवी विहाना स्पोर्ट्स पीसे लेट योगेश स्मृति कप 2024 के अंतिम मैच के लिए मतलब मेगा फाइनल में प्रवेश करती भी अनेक अनेक अभिनंदन। हार्ड लक नानकर। और टू योगेश। धन्यवाद आदित्य जाधव। मी या दोन्ही फायनलिस्ट टीमला विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचं आहे। टीम जय हनुमान चौदरपाडा आणि गावदेवी विहाना स्पोर्ट पीसे त्वरित या प्लीज।